हॅलो 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 माईक चेक हॅलो. ओपनिंग जोडी मैदानात उतरतीये. वेताळ स्वामी संघाकडनं असलेल्या अनमोल भागवत आणि जीतू दोन्ही अनुभवी असे खेळाडू असतील. काहीसा विचार विनिमय चालू आहे गिरसे संघामध्ये नक्कीच असणार कारण की सामना तेवढा महत्वाचा आहे. सेमीफायनलचा होणारा सामना कोण जिंकेल वेताळ स्वामी चषक 2025. निश्चितपणे खऱ्या अर्थानं समालोचन कक्षेमधलं मोठं नाव ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं आम्ही ज्यावेळेस शिकत होतो ज्यावेळेस माईक पकडायचं माहिती नव्हतं त्यावेळेस जितू साळुंखे सरांचा आवाज आम्ही या मैदानाच्या बाहेर कुठेतरी गवी खाड्यामध्ये शाळेमध्ये शिकत असताना या बॅरिगेडच्या मागे उभे राहून जितू सरांना आम्ही ऐकायचो. ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आमच्यासोबत जोडलं गेलंय. अहोभाग्य असतील. जाऊयात मैदानाच्या आत जिथे मात्र एका बाजूनं टीम शिवम स्पोर्ट्स गिरशे आणि दुसऱ्या बाजूनं टीम वेताळ स्वामी शहापूर. आयोजकांची टीम यावेळेस मैदानाच्या आत कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये विजयी झाल्यानंतर थेट पोहोचणार आहेत फायनल मध्ये. विजय होणारा संघ पोहोचेल. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. स्ट्राईक इन वरती अनमोल भागवत पाहायला मिळतोय तर जितू खारीक नॉन स्ट्राईक इन वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती शहापूर तालुक्याचा खऱ्या अर्थाने टायगर कल्पेश जाधव ज्यानं मागील मॅच मध्ये 14 चेंडूंमध्ये 55 धावा कुठल्या होत्या. यावेळेस मात्र कर्णधाराने जबाबदारी दिली आहे कल्पेश जाधव वरती गोलंदाजीची कमांड सांभाळण्यासाठी. हो यावेळेस पहिला चेंडू बिग अपील पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज यावेळेस अनमोल देखील सांगतोय. निश्चितपणे साऊंड आला होता आणि यावेळेस अनमोलनं सांगितलं की बॅटची लिडिंग एज लागून चेंडू मात्र पायावरती अदललाय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलनं संघाचं खातं खोललं गेलं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल दाबाली आहे. शुभारंभ झालाय. अकाउंटला ₹1 ट्रान्सफर झालाय. जितू जर काय म्हणाल मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली कल्पेश जाधवची अगदी गोलंदाजी फलंदाजी करत असताना. नक्कीच इथे अनुभव महत्वाचा आहे. अनुभवाने खूप चांगलं खेळता येतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं कल्पेश जाधव याने मागच्या सामन्यामध्ये. तर कल्पेश एक मोठं नाव आहे शहापूर नगरीमध्ये तर ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नामांकित खेळाडू आहे. त्या पद्धतीचं नक्कीच गुणवत्ता दाखवली गेली. पुढील चेंडू असेल. हो यावेळेस टायमिंग कमालीचा आहे परंतु घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय चेंडू. थोडासा आत घुसून खेळण्याचा प्रयत्न लेट यावेळेस बॅट फिरवली गेली आणि परिणामी एक सिंगल धाव. डी सेप मध्ये हा ग्राउंड पाहायला मिळतो आणि ज्याच्या वेळेस तुम्ही थोडासा लेट होता त्यावेळेस मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असतो. सिंगलची धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील एक सिंगल येते. धावफलक 2 या अंकावरती. काही नियम आहेत स्पर्धेचे ते देखील सांगितले जात आहेत अभि सावंत सर यांच्या माध्यमातून. पण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये हेमंतजी तावडे सर संपूर्ण आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संदेशजी किस्मतराव सर पाहायला मिळत आहेत. तर हे तिन्ही जर पंच बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा केली जाते. संपूर्ण लाईव्हची टीम UTC लाईव्ह टीम यावेळेस या संपूर्ण सामन्याचं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. हो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज चेंडू घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. सिंगल. जरूर जितू सर कहा जाता है कि बूंद बूंद से घड़ा भरता है लेकिन इस मैच में अगर आप बड़े शॉट नहीं खेलेंगे अच्छा स्कोर अगर नहीं बना पाएंगे तो मुसीबतें हो सकती है. बघा ज्यावेळी कल्पेश सारखा गोलंदाज समोर असेल तर नक्कीच फलंदाज कुठेतरी जगडून ठेवतो कारण की त्याच्याकडे अचूक टप्पा आहे. त्यामुळे काही सांगू शकत नाही. इथे मात्र लढी लागली गेली होती. बाल बच्चे नक्कीच जीवनदान म्हणता येईल जितू याला.
नक्कीच नक्कीच भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक विनोदजी कदम साहेब नगरसेवक या पदावरती कार्यरत आहेत आणि गोड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आमचे प्रेरणास्थान आहेत आणि बंटीजी ढमके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम असेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. मी आदरणीय सन्माननीय विनोदजी कदम साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जाऊयात मॅचमध्ये जिथे मात्र प्रत्येक चेंडूसाठी संघर्ष केला जातो. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती केवळ 5 धावा. क्या बात आहे. अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा. अगदी जर बघायला गेलं कल्पेश जाधव व्हेरिएशन भरी गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन असतं. टप्पा देखील बदलला जातो. फलंदाजाचे मनसुबे लक्षात घेऊन गोलंदाजी केली जाते आणि त्या अनुषंगानं अतिशय लाजवाब चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अगदी बॅटिंग करत असताना देखील स्वतःला सिद्ध करत असतो आणि गोलंदाजी करत असताना देखील लाजवाब गोलंदाजी. ऋतिक दिवाने येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. या गोलंदाजाने या फलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना आणि आमच्या घर बसल्या प्रेक्षकांच्या खूप साऱ्या कमेंट्स देखील येत आहेत. ऋतिक दिवानेच्या माध्यमातून जी कामगिरी केली जाते तिचा चोख प्रत्युत्तर देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं दिवाने केलंय ऋतिक दिवाने या गोलंदाजानं आणि फलंदाजानं. ऑलराऊंडर भूमिकेमध्ये वारंवार त्याची कामगिरी, परंतु यावेळेस स्ट्रायगेनवरती अनमोल वेताळ स्वामीचा कोहिनूर यावेळेस मात्र किती धावा देईल हा फटका. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव. आतापर्यंत बघायला गेलं तर सिंगलच्या धावा जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या आहेत. मोठा फटका एकही मारलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 5 सिंगलच्या धावा, 1 निर्धाव चेंडू आणि केवळ 5 धावांवरती रोखलं कल्पेशनं. त्यानंतर आलेला ऋतिक देखील पहिल्या चेंडूवरती सिंगल देतोय. मोठे फटके खेळावे लागतील अनमोल भागवत आणि जितू खारीक या दोन्ही फलंदाजांना. ओहो, यावेळेस सफल होऊन आला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस स्लोवर पिच चेंडू होता. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. जागेवरून फटका निश्चितपणे चांगल्या प्रकारे खेळू शकला असता, परंतु सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू आलाय. परंतु शुभम याचं विशेष कौतुक केलं जाईल. विकेटच्या मागे अगदी चोख कामगिरी केली जाते. ओहो, यावेळेस मात्र टायमिंग करण्यामध्ये यावेळेस फलंदाज जितू मात्र थोडासा कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र चेंडूचा वेट करून खेळण्याऐवजी चेंडूवरती हवी होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हीच कुठेतरी चुकी पाहायला मिळते जितू सर. नक्कीच दडपण काय असतं ते बघायला मिळतंय. ज्यावेळी टीम दडपणामध्ये असते ना त्यावेळी चांगला फलंदाज दडपणामध्ये येतो. इथं प्रात्यक्षिक जे जितू बघायचं झालं तर हा हिटर फलंदाज आहे, परंतु कुठेतरी जखडून ठेवलं. पहिल्या षटकामध्ये कल्पेने अवघ्या 5 धावा दिल्या. या 5 धावा कुठेतरी पुढच्या गोलंदाजाला नक्कीच प्रोत्साहन देतात. त्याच पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते ऋतिकाचे सर. निश्चितपणे जितू यावेळेस मात्र अगदी मायूस आणि नाराज चेहऱ्याने तंबूच्या आश्रयाला येतोय. परंतु स्वतःवरती विश्वास ठेवून खेळी करून दाखवावी लागेल. ज्या प्रकारे अनमोलला मी पाहिलंय बेताळ स्वामी संघासाठी ज्या वेळेस अनमोलनं फलंदाजी केली आहे, आक्रमक फलंदाजी ज्या वेळेस सिद्ध झाली आहे, त्या वेळेस सामने देखील विजय करून दाखवलेत. ती क्षमता या फलंदाजांमध्ये आहे आणि ती क्षमता मात्र लपून न ठेवता यावेळेस मात्र कुठला सामना खेळतोय हे मनामध्ये विचार नकोयत, तर आपल्याला कुठे जायचंय याकडे मात्र लक्ष असणं गरजेचं. तुम्हाला जर ही नौका पार करायची असेल तर मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ओहो, यावेळेस बाउन्स चेंडू पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरची देखील ग्वाही पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. अगदी फलंदाजाचे मनसुबे ओळखून यावेळेस मात्र गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे जगडून ठेवलं गेलंय, पूर्णपणे थांबवलं गेलंय फलंदाजांना. आतापर्यंत 1.4चा सामना झालाय. धावफलकावरती केवळ 6 धावा. ओहो, यावेळेस फटकाला जवाब आहे, परंतु घोषित क्षेत्रामध्ये हे वारंवार पाहायला मिळालंय. अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये खेळण्यामध्ये प्रत्येक फलंदाज माहीर आहे, परंतु यावेळेस मात्र काय मिळणार नाहीये. केवळ 1 सिंगल मिळेल. समोरच्या दिशेने खेळावं लागेल, कव्हरच्या दिशेला खेळावं लागेल, मिड विकेटच्या दिशेला खेळावं लागेल तर तुम्हाला धावा मिळतील. हा फटका देखील चांगला होता, परंतु फटक्यावरती 1 सिंगल मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये या मैदानाअभावी केवळ 1 धाव.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत ऋतिकनं केवळ 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील. ओहो, यावेळेस कमालीचा फटका. रखोसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. बात है, कुछ देर की खामोशी, फिर हमारा भी वक्त आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा भाई दौर आएगा. यावेळेस सांगितलंय अनमोलनं. आणि या षटकाराने धावफलक पोहोचलं 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती. परंतु हा सामना कोणाचा? 13 धावा, परंतु या सामन्यामध्ये वर्चस्व कोणाचं? 13 ना मेरा, ये वक्त किसका, ये सामना किसका, ये आने वाला पल ही बताएगा. यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय ओमकार तारमले. यावेळेस मात्र अक्षय अधिकारीला देखील हात कोलावे लागतील, साध्य बी लागेल. पुन्हा एका फलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही जर संपूर्ण संघावरती आशा पल्लवित करत असाल तर मात्र ते कुठेतरी चुकीचं आहे. तुम्हाला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल, दाखवून द्यावं लागेल की टेनिस क्रिकेटमध्ये वेताळस्वामी संघाचं नाव का घेतलं जातं. याचं प्रत्युत्तर या फटक्यावरती पूर्णपणे ताकद नजर अधिकारीच्या माध्यमातून AK-47 टू 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 छक्का. क्या बात है, लाजवाब फटका सजवला गेला. ओहो, यावेळेस मात्र गुडलेंथला चेंडू होता, बाउन्स झालेला हा चेंडू पाहायला मिळाला. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी शुभम माडिक यांच्या हातामध्ये चेंडू पोहोचला, निर्धाव चेंडू आला. यावेळेस मात्र या चेंडूवरती वेग देखील आणि त्या षटकारानंतर सांगतोय ओमकार तारमले की भाई अभी ये ट्रेन तो तेजी से भागेगी. हो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. वासू येतोय चेंडू खाली, लाजवाब एफर्ट होता. अगदी शरीरयष्टीपासून खूप दूर चेंडू, हात पुढे सरसावले परंतु चेंडू मात्र धर्तीवरती विसावतोय. झेल सुटलाय परंतु संघासाठी महत्वाच्या धावा देखील रोखल्या गेल्यात. वासूचा एफर्ट लाजवाब होता परंतु या 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. या 2 धावांनी धावफलक 21 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अक्षय अधिकारीच्या माध्यमातून. ऑन फायर झालाय म्हणायला हरकत नाहीये. ज्या प्रकारे त्यानं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी टोकला त्यानंतर पूर्णपणे फुटवर्क मध्ये आलेला आहे फलंदाज अक्षय अधिकारी. इन फॉर्म पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील उडावलाय चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस देखील झेल सुटतोय. ऋतिक दिवाने यावेळेस झेल सोडतोय. बॅक टू बॅकचा दुसरा झेल सुटलाय. ओहो, यावेळेस तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलाय तर अपघात झालाय. एकाच पटरीवरती दोन्ही ट्रेन आणि फलंदाज धावचीत स्वरूपात बाद. चांगले फटके पाहायला मिळाले असते परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. परंतु मैदानाच्या आत इंटर कोण झाला हे देखील बघणं गरजेचं. हर्ष मागील मॅचचा हिरो ज्यानं मात्र अफलातून फलंदाजी केली होती. मला वाटतं 8 चेंडूमध्ये 28 धावा ठोकल्या होत्या हर्षनं. तो हर्ष मात्र यावेळेस बॅटिंग ऑर्डरवरती आज आहे. तब्बल 4 षटकार जितू सर त्याच्या नावावरती होते त्या मॅच मध्ये आणि त्या 8 चेंडूमध्ये हर्षनं 4 चौकार ठोकले होते. परंतु भूतकाळ आता मात्र विसरावा लागेल. प्रेझेंट डे प्रेझेंट मॅच मध्ये मात्र कामगिरी करून दाखवावी लागेल. हर्ष
मागील मॅचमध्ये जी कामगिरी केली आहे ती मात्र या वेळेस देखील सातत्याने करणं गरजेचं आहे. संघ संकटात सापडलेला असताना हर्षला मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल पुन्हा एकदा. ओहो, बाउन्स चेंडू पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही दिली गेली आहे. पहिला बाउन्स पाहायला मिळाला. यावेळेस DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला गेलाय. चेक केलं जाईल. थर्ड अंपेअरच्या भूमिकेमध्ये संदेशजी किस्मतराव सर आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. UTC संपूर्ण लाईव्ह टीम प्रत्येक क्षण टिपण्यासाठी माहीर आणि त्यांच्या माध्यमातून ती कामगिरी पाहायला मिळते. चेक केलं जाईल. It's a fair delivery. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 24 धावा. अनमोल सलामी आलेला फलंदाज अजूनही थांबून आहे. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. या 6 चेंडूमध्ये तब्बल 20 तरी धावा घ्याव्या लागतील. ओहो, पहिला चेंडू यावेळेस उडवलाय. मेजर यावेळेस चुकी करणार नाहीयेत. किशोर यांच्या माध्यमातून
मागील मॅच मध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती बालाने षटकार ठोकला होता. एक चेंडू फेस करत असताना दफलकावरती धाबा 24 पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 पाहायला मिळतं. भैरवी षटक आहे, शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये किती धाबा घेतल्या जातील या 5 चेंडूवरती उर्वरित. बाळा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो खऱ्या अर्थानं. ओहो, यावेळेस पहिल्या चेंडूवरती बालाने हात खोललेत आणि चेंडूला वंडरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल बालाच्या बॅट बंद षटकार. ओहो, यावेळेस मात्र लेंथ आणि लाईन मध्ये बदलाव पाहायला मिळाला. अगदी अँगल स्वतःच्या बॉलिंग मध्ये क्रिएट करून यावेळेस मयूरनं हा चेंडू हाताळला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राऊंड द विकेट यावेळेस गोलंदाजी करत असताना मयूर चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा दहशत, ताकद, नजाकत. ओहो, क्या बात आहे. 3 चेंडू फेस केले, त्यापैकी 2 चेंडू बाउंड्री लाईन बाहेर. म्हणजेच 3 चेंडू मध्ये 12 या धावसंख्येवरती खेळतोय बाळा. क्या बात आहे. या 2 षटकारांनी धावफलक 36 या आकड्यावरती. अजूनही 2 येतील का? बालामध्ये ती क्षमता आहे. अगदी काय जबरदस्त पिकअप करतो चेंडूला आणि ड्रॉप करतो बाउंड्री लाईन पार. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा, परंतु यावेळेस लेंथ बदलली गेली आहे. शॉर्ट चेंडू नाहीये, गुड लेंथला देखील चेंडू नाहीये, तर चेंडू डायरेक्ट ब्लॉक हुल्ला टाकला गेलाय. ही सही रणनीती पाहायला मिळाली. अगदी कॅप्टन कुल यासाठी इथे थांबून आहेत. अगदी गोलंदाजाच्या लगत आपण ज्या वेळेस त्यांना पाहिलंय प्रत्येक चेंडूवरती मार्गदर्शन करत असतात आणि फलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी कॅप्टन कुल मात्र कामगिरी करत असतात. नाम है संदीप दिवाने. ओहो, यावेळेस स्टेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय. किशोर सर येत आहे चेंडूवरती. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल. यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल असेल का? नाही, 2 धावांवरती संतुष्ट. या 2 धावांनी धावफलक 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 38 या अंकावरती पोहोचलाय. आणि आता मात्र समीकरण आहे वेताळ स्वामी संघाला डिफेन्स धावा कराव्या लागतील. तर गिरसे टीमला 24 चेंडू मध्ये करायचे आहेत. 24 चेंडू 39 धावांचं समीकरण. शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून चमचमत्या ट्रॉफ्या लाभल्या आहेत, विनोदजी कदम साहेब यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले आणि मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो वेताळ स्वामी चषकामध्ये. या मॅचला सुरुवात होण्यापूर्वी मी राजारामजी वळवी साहेब यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते विनोदजी कदम साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. निश्चितपणे राजारामजी वळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विनोदजी कदम साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती मात्र या स्पर्धेमध्ये देखील जपण्याचं काम केलं जाते. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. एका बाजूनं दुसरे नगरसेवक विनोदजी कदम साहेब पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूनं राजारामजी वळवी साहेब हे देखील नगरसेवक आहेत. एका नगरसेवकाच्या हस्ते दुसऱ्या नगरसेवकाचा यथोचित मान सन्मान होणं या व्यासपीठावरती ही देखील मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राचं भगवं वस्त्र, मायेची उबदार शाल
प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन विनोदजी कदम साहेब यांना या मंचावरती सन्मानित करण्यात येत आहे. हा सत्कार स्वीकारल्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्यांना विनंती करेल की सर आपण यायचंय. केले तुम्ही. शिवम घेरसे या संघाकडून स्ट्राईकवर आहे तो धडाकेबाज फलंदाज, सुपरिचित असं नाव असलेलं आपलं कल्पेश. आणि नॉन स्ट्राईकला येतो शुभम. त्याला राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल तो विश्वजित. सुंदर असा चेंडू आणि पॅडवर आदळलेला चेंडू, परंतु आउटसाईड द ऑफ असल्याने पंचांनी ते अपील फेटाळलेली आहे. कोणतीही धाव नाही, धावसंख्या मात्र स्थिर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अशी खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, अत्यंत सुंदर असा टाकला. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर गेला आणि त्यामुळे फलंदाजाला तो काहीसा खेळता आला नाही. फलंदाज तिथे चकला आणि कोणतीही धाव नाही, धावसंख्या स्थिर. दरम्यान पुढचा चेंडू आणि फुलटॉस असा चेंडू आणि पाहूया षटकार होतोय काय. आणि नो बॉल, पंतांचा नोचा आणि षटकारचा इशारा. एकूण 7 धावा. चेंडू टाकताना थोडासा त्याला टप्पा, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ त्याची थोडीशी ती डळमळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो तो कल्पेश. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आणि झेल बाद. कल्पेश बाद झालाय. महत्वाचा असा गडी
दरम्यान कल्पेशाची जागा घेण्यासाठी येत आहे तो किशोर. रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत किशोर खूप महत्वाची जबाबदारी आहे. 1 डाऊन आपल्या संघासाठी आलेले आहेत आणि पाहूया दरम्यान स्कोर 11 रन. एका गड्याच्या मोबदल्यात 11 रन केले ते गेरच्या संघाने. पहिले 2 चेंडू मात्र त्याचे काहीसे फुलटॉस पडलेले. त्या फुलटॉस चेंडूचा खरपुसाचा समाचार घेतला. नंतर मात्र अतिशय सुंदर ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू हलकीशी बॅटची कडा घेऊन पॉईंटच्या दिशेने आणि सुरेख असा कल्पेशने तिथे झेल घेतलाय दादूने. दरम्यान कल्पेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो किशोर लेफ्ट हँड बॅट्समन. आणि पाहूया किशोर आपल्या संघासाठी कसं योगदान करतोय. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर असा चेंडू पूर्णपणे चकलेला आहे. तो टप्पा पडल्यानंतर काहीसा थोडासा हलकासा आतमध्ये आलेला बॉल आणि फलंदाजाला मात्र तो खेळता आला नाही. फलंदाजाला काहीसा तो खेळता आला नाही तिथे आणि पूर्णपणे चकलेला निर्धाव असा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर. दरम्यान पुढचा चेंडू किशोर याला पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा मारलेला मिड ऑनच्या दिशेने मारला फटका. 1 धाव मिळते. किशोरला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 12. 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दरम्यान स्ट्राईकवर पहिल्यांदा येतोय तो शुभम राईट हँड बॅट्समन. एक षटकार आणि एक चौकार खाल्ल्यानंतर मात्र विश्वनाथ यांनी सुंदर असे पुढचे चेंडू टाकलेले आहेत. विश्वजित यांनी सुंदर चेंडू टाकले आहेत आणि महत्वाची अशी विकेट घेण्यात विश्वजितला यश आलंय ते कल्पेशाची. दरम्यान पुढचा चेंडू विश्वजित याचा आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका. परंतु केवळ 1च धाव मिळते ती डिक्लेअरच्या रूपामध्ये. अशा तऱ्हे एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. वेतास्वामी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य भाऊ धामणे यांचं आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचे. दरम्यान पुढचा षटक घेऊन येत आहे तो दरम्यान आमचे स्कोरर सागर दगडे या अधिकची माहिती देताना आम्हाला की कालची मॅच खूप सुंदर झाली. चांगली फलंदाजी केली तिथे तिलक वर्माने. दरम्यान संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो भावेश. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल भावेश शुभमसाठी. या आधीच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली भावेश याने आणि संघाला विजय मिळवून देण्यात भावेशाचं मोलाचं योगदान होतं. पाहूया या सामन्यामध्ये तसंच काहीचा प्रयत्न असेल भावेशाचा. आणि दरम्यान भावेशाचा पहिला चेंडू आणि सुंदर मारला फटका. कॅच घेण्याचा प्रयत्न म्हणजे कॅच तिथे फसलेला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय शुभम. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर लावलेली असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅच ॲक्च्युली घेण्यासाठी ट्राय करायला पाहिजे होतं. परंतु एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर स्वतःहून ट्राय करत होता परंतु कॅच काही त्याला मिळाला नाही. दरम्यान पुढचा चेंडू आणि पंचांनी वाईट दिलेला आहे. दरम्यान अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 16. केवळ 1च चेंडू झाले या षटकातील. 16 धावाचा बाहेर टाकलेला असा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. दरम्यान पुढचा सुंदर असा फटका आणि हा षटकार. सुंदर असा मारलेला मिड विकेटच्या वरून मारलेला फटका षटकारासाठी शुभम यांनी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला स्ट्रोक. पाहूया किती धावा मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा काय अडवता येत नाही आणि 2 धावा मिळतात त्या गेरच्या संघाला. या 2 धावेने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 24. अजून या षटकातील
अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. दरम्यान सोपा असा झेल इथे सोडलेला आहे तो वेतास्वामी संघाच्या प्लेयरने. आणि अक्षरशः चांगल्या खेळाडूचा झेल सोडला, त्यामुळे संघनायक निश्चितच थोडे नाराज असतील. दरम्यान किशोर स्ट्राईकवर येतो, लेफ्ट हँड बॅट्समन किशोर सुद्धा अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय, धडाकेबाज बॅट्समन येतो आणि फटकेबाजी करण्यात किशोर सुद्धा माहीर आहे. दरम्यान पुढचा चेंडू भावेशाचा आणि आता पंचांचा लेग बिफोर विकेट, दुसरी विकेट पडते ती. दरम्यान मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रुपेशजी परदेशी आणि सोमनाथजी चव्हाण यांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत करतो. दोघांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचे. दरम्यान किशोऱ्याची जागा घेण्यासाठी येतोय तो ऋतिक दिवाने उदयोन्मुख खेळाडू, सुंदर अशी फलंदाजी केली, चांगलं नाव आहे त्याचं आणि प्रेक्षकांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत की तो निश्चित षटकार आणि चौकारची आतिषबाजी करेल. आणि आता मात्र इथे हलकीची बॅटची कडा घेऊन गेला, परंतु विकेट किपरला काय तो चेंडू पकडता आला नाही कॅच. त्या दरम्यान एक धाव मिळते ती गेरचे संघाला. या एका धावेने धावसंख्या वाढते 26. दरम्यान षटक संपते, 2 षटका समाप्ती, धावसंख्या झाली 26. अजूनही 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे ती गेरचे संघाला. आणि निश्चितच इथे वेतास्वामी संघ थोडासा विचार विनिमय करतोय की नक्की गोलंदाजी द्यायची कोणाला, कारण या सिच्युएशनमध्ये जो आपला चांगला गोलंदाज आहे त्यालाच गोलंदाजी देण्याचा ते प्रयत्न करतील, कारण सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेटची आवश्यकता आहे. तसेच गेरचे संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांना 12 चेंडूमध्ये 13 तितकंसं अवघड लक्ष नाही, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही काही गृहीत धरू शकत नाही. दरम्यान 2 षटक इथे टाकून झाली वेतास्वामी संघाची आणि 2 षटका समाप्तीनंतर सुरेख असं फलंदाजी केली ती गेरच्या संघाने. सव्वीस धावा झाल्यात त्या 2 षटकामध्ये. दरम्यान पुढचा षटक घेऊन येते तो दादू, काहीसा लेग ब्रेक अशी ॲक्शन आहे त्याची, लेग ब्रेक गोलंदाजी करतोय, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू तो टाकू शकतो आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय. संघाला आज गरज आहे त्याच्या गोलंदाजीची, चांगली गोलंदाजी करेल अशी संघाला अपेक्षा आहे. आणि पाहूया आपण तो संघाच्या अपेक्षेला किती खरा उतरतोय. दादू राईट हँड ओव्हर द विकेट सामना करेल तो ऋतिक. हा निश्चितच ही लढाई आपल्याला बघण्यासाठी मिळेल. ऋतिक टू दादू आणि लेग ब्रेक गोलंदाज असा दादू आणि पहिला चेंडू आणि मारलेला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र नसल्यामुळे, नाहीतर क्षेत्ररक्षक जर असता तर इथे कॅच झाला असता. दरम्यान चौकार. दरम्यान पुढचा चेंडू दादू याचा आणि आता मात्र हा सुंदर असा टाकलेला चेंडू.
आउटसाईड द ऑफस्टम असा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू मिड विकेटला मारलेला, मिड विकेटकडे मारण्याचा प्रयत्न होता ऋतिक याचा, परंतु सरळ मिड विकेट प्लेअरच्या हातामध्ये गेलेला आहे. त्या दरम्यान कुठलाही धाव घेता येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव फलंदाजाला चकवण्यात यश आलं होतं, मात्र तरी लेग बायच्या रूपात एक धाव मिळते ती गेरशे संघाला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 31. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दादू, पण क्षेत्ररक्षकांचं म्हणावं तेवढं तितकंसं त्याला साथ मिळत नाही. नाहीतर निश्चित दादूची गोलंदाजी, दादूने जर सुरेख गोलंदाजी केले, अपेक्षेप्रमाणे दादूची गोलंदाजी चांगलीच म्हणावी लागेल, परंतु क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ जर दिली असती तर निश्चित थोडासा रिझल्ट वेगळा आला असता. पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि लेग स्टंपच्या वरून गेलेला चेंडू पंचांनी निर्धाव दिलेला आहे, डॉट बॉल दिलेला आहे. दरम्यान धावसंख्या स्थिर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दादू आपल्या संघासाठी. पाहूया सुंदर टाकलेला या आधीचा चेंडू. दरम्यान सुंदर गोलंदाजी दादू याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र मारला फटका. पाहूया आणि निश्चित कॅच. चेंडू आणि 8 धावांची गरज. दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत तो ओमकार. ओमकार फ्रॉम शेरे, शेरे पंजाब, शेरे शहापूर. ते वेगळे शेरे. ओमकार फ्रॉम शेरे. आणि निश्चित प्रेक्षकांना कुतूहलता आहे ती ओंकारची. ओंकार सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, तितकीच चांगली उपयुक्त फलंदाजी करतो. उपयुक्त असा अष्टपैलू खेळाडू आहे तो ओंकार. आणि ओंकारची इथे जे काही फॅन्स आहेत त्यांना निश्चित ओंकारची बॅटिंग बघायला, ओंकारची गोलंदाजी बघायला आवडेल. सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केलीच आहे आपल्या संघासाठी, परंतु तितकीच त्याची फलंदाजीसुद्धा आक्रमक आहे. आणि फलंदाज त्याची आक्रमक फलंदाजी विरुद्ध दादूची लेग ब्रेक गोलंदाजी. पाहूया कसं सामना होईल या दोघांचा. दरम्यान पुढचा चेंडू दादू याचा. फलंदाज सज्ज आणि आता मात्र सुंदर असा मारला फटका. दोन्ही स्टाईलने मारलेला शॉट. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो ओंकार. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि निश्चित सुंदर स्थितीत आलेला हा सामना आणि चांगली लढत बघायला मिळते ते आपल्याला गेरसे विरुद्ध वेताळस्वामी यांची. 6 बॉल आणि 7. आणि निश्चित वेताळस्वामी संघाची टीम मीटिंग चालू आहे, पण जास्त वेळ घ्यायचा नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण लवकर ठरवायचे नक्की शेवटचं षटक कोण टाकणार आहे तो. 6 चेंडू आणि 7 धावा. इथे फॅन्स इथे ओरड करतात, प्रत्येक एक नावाची घोषणा करतात. हा टाकेल का तो टाकेल. फॅन्समध्ये इथं बेटिंग सुरू आहे, नक्की कोण टाकेल. आदित्य टाकेल की अनमोल टाकेल अशी इथे बेटिंग चालू झालेली आहे. ते निश्चित आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळेल की कोण टाकतोय. आणि आता मात्र संघाचा सर्वात अनुभवी असा गोलंदाज अनमोल भागवत. आणि निश्चित प्रेक्षकांमध्ये इथे कुजबूज सुरू आहे, तर करेल तर काहीतरी चमत्कार अनमोलच करेल. आणि त्या दरम्यान स्वतः अनमोल मैदानात संघासाठी आणि पाठराखी त्याचा टाळ्याने स्वागत करतायत. अनमोलकडून अपेक्षा, अनमोल आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण लावताय ना. आणि निश्चित तो गेरशे संघाला अडवतोय की गेरशे संघ विन होतोय हेच बघायचंय. अनमोल टू ओंकार. ही सुद्धा लढत आपल्याला अतिशय चांगली बघायला मिळेल. अनमोल टू ओंकार. याआधी अनमोलने आपल्या गोलंदाजीवर अनेक विजय खेचून आले. बॉल टू रन असताना अनमोलने चांगली गोलंदाजी केली. तसेच एका षटकामध्ये 20 धावा असो 15 धावा असो ओंकारने तो सामना खेचून आणलेला आहे. त्यामुळे ही लढत प्रेक्षकांसाठी अतिशय चुरशीची अशी लढत होणार आहे. आणि प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे. 6 चेंडू 7 धावा. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग एक्स्ट्रा कव्हर असं सुंदर क्षेत्ररक्षण लावलंय अनमोलने आपल्या.
आणि मात्र जेलबाद. मी आधी सांगितलं होतं जर चमत्कार करण्याची बॉलिंगमध्ये तो अनमोल आहे असं त्याच्या पाठीराख्याने वाटत होतं आणि निश्चित अनमोलने पहिल्याच चेंडूवर गडीबाद केलाय. असे दोन्ही संघामध्ये अनेक चमत्कारिक आणि सुंदर असे खेळाडू आहेत आणि ते एक हाती सामना फिरू शकतात. त्यातीलच एक अनमोल असा खेळाडू जो आपल्या गोलंदाजी जर क्षमतेने टाकली तर सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. जर ही मॅच अनमोल भागवतने जिंकून दिली तर 2222 अशोक रगडेकडनं डायरेक्ट काश्मीर खोऱ्यातून येतील गुगल पेने अशी नुकतीच आमच्याकडे इथे एक मेसेज आलाय. 2222 पाहूया. अनमोल आणि संघासाठी त्यांचं कर्णधार स्वतः मैदानात गेरच्या संघासाठी आणि सामना करील तो अनमोलचा. कॅप्टन टू कॅप्टन आणि एक्सपिरियन्स टू एक्सपिरियन्स आणि जोश टू जोश. हाऊ इज द जोश. इथे लगेच एस सर असा जवाब आलाय आणि पाहूया आता निश्चित आपल्याला. आणि क्षेत्ररक्षण लावतोय तो अक्षय अनमोलसाठी. स्वतः अनमोल सुद्धा अशा सिच्युएशन मध्ये यापूर्वी अनेकदा गोलंदाजी केली. दरम्यान अनमोलचा पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर असा समाचार घेतलाय. षटकार मारलेला आहे तो. सुंदर असा बॉलरच्या डोक्यावर मारला फटका आणि थेट षटकारासाठी. आणि केवळ आता एक आणि एका धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धावा. अतिशय मामुली असं आव्हान आहे. तरी मी सांगतो अनमोल प्रयत्न करण्याचे सोडणार नाही. आपल्याला अजून पण निश्चित लढत बघायला मिळेल बॉल आणि बॅटची. दरम्यान पुढचा चेंडू अनमोल याचा. आणि 1 धाव पूर्ण. अशा तऱ्हेने गेरचे संघ विजयी झालाय. एक्सपिरियन्स गेरचे संघाचा कामी आलाय तिथे आणि 3 चेंडू राखून त्यांनी सामना जिंकलेला आहे. आणि आत्ताच आपले स्कोरर सांगतात 10 रन एक्स्ट्रा गेल्या तिथे. या 10 रन जर एक्स्ट्रा गेल्या नसते तर आपल्याला निश्चित अजूनही मजा आली असते. कोण एक्स्ट्रा पाहिजे होते असं नाही. ते जर तरच्या गोष्टी नसतात. For your kind information, Dhanke, if and but is not in cricket.